आपोआप होतात किंवा अशा चटकन होतात त्या गोष्टी छान असतात. लाईक मेमोरेबल थिंग्स म्हणून आपल्या लक्षात राहतात. तर आजचा दिवस तसा होता की छान गेला आणि प्लॅन. हे एव्हरीवन, मी मयुरी तुमचा आपल्या अजून एका व्लॉगमध्ये खूप स्वागत करते. आणि आज आहे 19 एप्रिल 2024, म्हणजे आमच्या लग्नाला झाली आहेत 8 वर्ष कंप्लीट. लाईक रिअली 8 वर्ष कंप्लीट झाली आहेत आणि वाटत नाही आहेत. हां, तर आजच्या दिवशी आमची ॲनिव्हर्सरी, सो सेलिब्रेशन असंच करायचं नव्हतं, पण झाल्या अशा काही गोष्टी की झालं 2 वेळेस सेलिब्रेशन झालं. आजच्या दिवशी संध्याकाळी ताईंनी आणला होता केक फुलं वगैरे, सो त्यांनी सरप्राईज दिलं, ते एक झालं. आणि त्याआधी पप्पा आले होते, सो पप्पांनी सगळं आणलं. तर असं 2 वेळेस सेलिब्रेशन झालं. आणि आपण म्हणतो ना की ज्या गोष्टी आपण प्लॅन नाही करत, अनप्लॅन्ड गोष्टी असतात ज्या आपोआप होतात किंवा अशा चटकन होतात त्या गोष्टी छान असतात. लाईक मेमोरेबल थिंग्स म्हणून आपल्या लक्षात राहतात. तर आजचा दिवस तसा होता की छान गेला आणि प्लॅन अगदीच काहीच नव्हतं केलं. ठरवलं होतं की संध्याकाळी जेवायला जाऊया वगैरे, केक कटिंगचं काहीच ठरलं नव्हतं. रियांश नव्हता इथे, सगळ्यात महत्त्वाचा केक खाणारा माणूस. त्यामुळं केक कटिंगचंही आमचं ठरलेलं नव्हतं. पण म्हटलं होतं की चला जेवायला जाऊया आणि तिथेच थोडंफार सेलिब्रेशन आपलं होईल. पण पप्पा आल्यामुळं एकतर घरी झालं, रिहू पण आला आहे आणि त्यानंतर ताईंमुळं संध्याकाळचं झालं. सो आजचा दिवस पाहायला गेलं तर खूप सुंदर गेला आहे. त्यामुळे आजचा व्लॉग नक्की तुम्ही शेवटपर्यंत पहा. आय होप तुम्ही एन्जॉय कराल. आणि त्याचबरोबर आज विहांशला 1.5 वर्षाची एक लस दिली आहे. त्यामुळे गोंधळात गोंधळ तोही एक होता की त्याचं रडणं सुरू होतं. पण इंजेक्शन दिल्या त्याने बिलकुल त्रास दिलेला नाही आहे. ते समोर थोडंफार क्लिप मी टाकल. पण त्यानंतर त्याचा गोंधळ पार 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 बघायचं काम नाही. पुढचे 2-3 दिवस सेम रडणं सुरू होतं. बट चलो, आजचा व्लॉग तुम्ही एन्जॉय करा, नक्की तुम्हाला आवडेल. स्टे ट्यून. कोण देऊ का म्हणाले बघ. इंजेक्शन कोणाला दिलं? इंजेक्शन कोणाला दिलं? कुठे दिलं? कुठे दिलं? माझं औषध ते खोकल्याचं आणलं होतं ना काका. व्हिडिओचा शेवटचा भाग आणि रात्रीचं सेलिब्रेशन. तर ह्याचबरोबर अजून एक गोष्ट जी प्रत्येक वेळी मी म्हणते की व्लॉग कन्सिस्टंटली रोज अपलोड करेन मी. पण यावेळी असं म्हणते की नाहीच जमत आहे ना, तर एक काम करेल की अल्टरनेट डेजना म्हणजेच एक दिवस ॲड करून व्लॉग्स अपलोड करेल. कारण कम्युनिटीवरती बऱ्याच वेळा सांगण्यात आलं आहे की कन्सिस्टंट राहिलात तर तुमचे व्ह्यूजसुद्धा कन्सिस्टंट राहतील, तशाच प्रकारे वाढतील किंवा कमी होतील पण तेवढे तरी राहतील. पण माझं असं झालं की असा ग्राफ खाली 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 जातोय. त्याला भरपूरशे कारणं आहेत, पण आता कारणं देत बसलं की मग ती मोठी लिस्ट होते आणि स्वतःच्या सुद्धा मनाला असं वाटतं की हां आपण करतोय अजून काहीतरी, तर मग इकडे चालतं टंगळमंगळ केलेलं. पण नाही, एक दिवस ॲड करून मी व्लॉग अपलोड करत जाईल. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं होतं की या वर्षामध्ये काही चॅनल्स मी ओपन केलेत ज्यावरती सुद्धा असं होत नाही की रोज मी काहीतरी अपलोड करते, बट ठीक आहे. आणि एक चॅनल आहे जे मराठीमध्ये ओपन केलं आहे आणि छान त्यामध्ये मी DIYs वगैरे ब्युटी रिलेटेड घरच्या गोष्टींपासून आपण काय करू शकतो आणि अगदी खूप जास्त रिसर्च करून करून एक एक रेसिपी समोर आणली आहे. त्यामुळं तो जो चॅनल आहे तो मला असं वाटते की त्यावरती मेहनत घेतली पाहिजे, कारण
तिथे एक म्हणतो ना आपण लॉजिकल गोष्टी दाखवण्यात येतील, उगाच टाईमपास किंवा असं नाही. लॉजिकल गोष्टी खूप जास्त रिसर्च करून तुमच्यावरती फायदा होईल अशाच गोष्टी. तर त्या चॅनलची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तुम्ही ती प्लीज चेकआउट करा. आणि आवडलं चॅनल तुम्हाला तर सबस्क्राईब करू शकता. आवडलं तरच सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. परत भेटूया आपण अजून अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. सी यू अगेन.